Okay, please put your presentee everyone. Vedant, Ayush and Kadam. Okay. So today is our political science lecture and we are going to start with our new lesson, that is a lesson number 4, the United Nations म्हणजे संयुक्त राष्ट्रे. त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ही माहिती इम्पॉर्टंट आहे कारण आतापर्यंत आपण जे तुम्ही न्यूज वगैरे पाहत असाल त्यामध्ये युनायटेड नेशन्सच्या कोलॅबरेशनने हे करण्यात आलं, ही मदत मिळाली. एखादा डिसिजन घेण्यासाठी देखील युनायटेड नेशन्सच्या कोलॅबरेशनची गरज असते. बट देन व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट, ही संयुक्त राष्ट्र का महत्त्वाची आहेत, युनायटेड स्टेट्स व्हाय इट इज इम्पॉर्टंट, दॅट ऑल वी आर गोइंग टू लर्न इन टुडेज लेसन. आजच्या या लेसनमध्ये आपण हे सगळं शिकणार आहोत. मग हे संयुक्त राष्ट्र कशी तयार झाली, ही संघटना ती एक प्रकारची युनियन आहे. ओके, ती कशी तयार झाली आणि त्याचे फंक्शन्स कोणकोणते आहेत ते सगळं आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. बिफोर दॅट मेक इट क्लिअर दॅट आय एम ऑडिबल क्लिअरली अँड माय स्क्रीन इज ऑल्सो विजिबल. येस, ओके, लेट्स स्टार्ट. See, we are going to, what we are going to learn in this lesson or chapter, the United Nations, an international organization, was established to ensure peace and security at the international level. In the present chapter, we shall study its objectives, principles, structure and role in securing peace. बघा, काय शिकणार आहोत आपण या लेसनमध्ये, संयुक्त राष्ट्रांबद्दल, युनायटेड नेशन्सबद्दल. काय आहे, ही एक संघटना आहे. जागतिक पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशामध्ये शांतता राहावी, सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी ही संघटना निर्माण केलेली आहे. मग त्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये काय काय पाहणार आहोत आपण. या संघटनेचे ऑब्जेक्टिव्स म्हणजे उद्दिष्ट काय आहेत, प्रिन्सिपल्स कोणत्या तत्वांवर ही संघटना कार्य करते, द स्ट्रक्चर ऑफ दिस युनायटेड नेशन, त्याची रचना कशी आहे, अँड द रोल इन सिक्युरिंग पीस, शांतता निर्माण करण्यामध्ये या संयुक्त राष्ट्राची काय भूमिका आहे ते आपण पाहणार आहोत. ही होती, इट वॉज अवर फर्स्ट व्हॉट यू कॅन से, त्याला तुम्ही प्रस्तावना म्हणता. समजली आहे सगळ्यांना? येस. आपण लेसनमध्ये काय पाहणार आहोत युनायटेड नेशन बद्दल, व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम दिस लेसन, दॅट यू गॉट. ओके, द युनायटेड नेशन्स बॅकग्राऊंड. आता त्याची नक्की पार्श्वभूमी काय होती, कसं निर्माण झालं ते आपण पाहणार आहोत. 2 वर्ल्ड वॉर्स वेर फाउट ॲट द स्टार्ट ऑफ द 20th सेंचुरी. 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच 2 महायुद्ध ऑलरेडी झाली होती. लाईफ अँड प्रॉपर्टी वर डिस्ट्रॉयड ऑन अ लार्ज स्केल इन दीज वॉर्स. आणि ही महायुद्धे म्हणजे फक्त या एका देशाची आर्मी आणि दुसऱ्या देशाची आर्मी हेच मारले गेले होते का, सैनिकच मारले गेले होते का, तर नाही. ही जी महायुद्ध झाली त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आणि जीवितहानी सुद्धा झाली होती. प्रॉपर्टीचा पण लॉस झाला आणि लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात जीव सुद्धा गेले होते. ॲज अ रिझल्ट, the League of Nations was established after the First World War and the United Nations was established after the Second World War out of a realization that there has to be a mechanism to establish world peace. बघा, मग त्यानंतर जागतिक शांतता निर्माण करण्याची गरज भासू लागली. सगळीकडे शांतता निर्माण व्हावी. द वर्ल्ड वॉरच्या सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जागतिक शांततेची, वर्ल्ड पीसची खूप गरज होती. वर्ल्ड पीस इस्टॅब्लिश होण्याची खूप गरज होती. मग दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं, या संघटनेची स्थापना करण्यात आली. दिस युनायटेड नेशन वॉज इस्टॅब्लिश आफ्टर दी सेकंड वॉर. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापना करण्यात आली. का? बिकॉज आफ्टर द फर्स्ट वर्ल्ड वॉर अँड the League of Nations was established after the First World War and the United Nations was established after the Second World War for of the realization that there has to be a mechanism to establish world peace. जागतिक शांतता निर्माण होण्याची खूप गरज होती. म्हणून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ म्हणजेच लीग ऑफ युनायटेड नेशन
करण्यात आली, राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली आणि सेकंड वर्ल्ड वॉर नंतर युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यात आली. ओके, गॉट टिल हिअर? दोन्ही गोष्टींचा महत्त्वाचा मोटो काय होता? व्हॉट वॉज द मोटो बिहाइंड दिस इज वर्ल्ड पीस, जागतिक शांतता. ओके, एव्हरीवन गॉट टिल हिअर? ओके. The League of Nations did not succeed at all. जी पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली, लीग ऑफ नेशन्स स्थापन करण्यात आली, ती सक्सीड नाही झाली, त्याला फारसं यश नाही मिळालं. बट आफ्टर द यूज ऑफ द न्यूक्लियर वेपन इन द सेकंड वर्ल्ड वॉर, द आयडिया टूक रूट दॅट सच डिस्ट्रक्टिव्ह वॉर शुड बी स्टॉप्ड अँड दॅट इट इज द कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल नेशन्स टू डू सो. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये काय केलं? न्यूक्लियर वेपनचा वापर केला, म्हणजे अणुबॉम्बचा वापर करण्यात आला. त्यामुळे काय झालं? हा अणुबॉम्बचा वापर केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि ही अशी विनाशकारी युद्ध आता थांबली गेली पाहिजेत असं प्रत्येक देशाला वाटू लागलं. म्हणून काय झालं बघा, द युनायटेड नेशन्स वॉज एस्टॅब्लिश्ड आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर टू इन्स्टिल दिस अंडरस्टँडिंग अमॉंग ऑल नेशन. आणि ही विनाशकारी युद्ध थांबली पाहिजेत असं प्रत्येक राष्ट्राला वाटू लागलं. मग ही युद्ध थांबवणे ही प्रत्येक राष्ट्राची एकत्रित जबाबदारी आहे असा विचार प्रत्येक राष्ट्राने केला आणि या राष्ट्रांमध्ये ही जाणीव निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे म्हणजे युनायटेड नेशन्स या संघटनेची स्थापना करण्यात आली. ओके, ओके, गॉट टिल हिअर? एव्हरीवन गॉट टिल हिअर? युनायटेड नेशनची स्थापना का करण्यात आली? संयुक्त राष्ट्रांची स्थापना का करण्यात आली? समजते का? कॅन एनीवन टेल मी? कॅन एनीवन टेल मी why there was need to establish United Nations? संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्याची गरज का पडली? Yes, can anyone tell me? सांगा. Yes, to establish peace in a world. पहिल्या महायुद्धानंतर काय झालं? पहिल्या महायुद्धानंतर सुद्धा एका लीगची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये सुद्धा नेशन्स होते, पण ती काही फारशी सक्सेसफुल ठरली नाही. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये काय झालं? Yes, the countries realized that war caused problem and the main realization was they were using the atomic power. Okay, त्यांनी न्यूक्लिअर पॉवर वापरून न्यूक्लिअर वेपन्स तयार केले होते आणि त्या न्यूक्लिअर वेपन्सचा वापर त्यांनी युद्धात केला होता. त्यांनी अणुबॉम्ब वापरले होते आणि दे बिकम व्हेरी डिस्ट्रक्टिव्ह. म्हणून हे अणुबॉम्ब हे असली विनाशकारी युद्ध थांबवण्यासाठी युनायटेड नेशन्सची म्हणजे संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली. ओके, now the chronology of the establishment of the United Nation. मग या संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालानुक्रम कसा होता? व्हॉट वॉज द क्रोनॉलॉजी ते आपण शिकणार आहोत. The Atlantic Treaty was signed between Prime Minister of England Sir Winston Churchill and American President Franklin D. Roosevelt during the Second World War on 14th August 1941. बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसरं महायुद्ध चालू असताना 14 ऑगस्ट 1941 रोजी इंग्लंडचे जे प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट होते, अध्यक्ष होते फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये अटलांटिक करार करण्यात आला होता. मग हा करार काय होता? व्हॉट वॉज द ट्रीटी? लेट्स सी.
According to this treaty, a decision was taken to set up a permanent mechanism to establish international security after the Second World War was over. मग या करारानुसार काय काय ठरवण्यात आलं की युद्ध संपल्यानंतर पूर्ण जगाची म्हणजेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण व्हावी म्हणून एक कायमस्वरूपी अशी व्यवस्था हवी, एक परमनंट मेकॅनिझम हवं अशी जाणीव प्रत्येक देशाला झाली, म्हणून ही व्यवस्था हे मेकॅनिझम निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. Detailed discussion follow on this decision in two conferences among allied powers in 1944 and 1945, and a draft of the treaty establish an international organization was prepared. मग नंतर त्यांनी हा निर्णय घेतला की अशी कायमस्वरूपी व्यवस्था परमनंट मेकॅनिझम निर्माण व्हायला हवं. मग या निर्णयानंतर त्या जे फ्रेंड्स नेशन होते त्यांच्यामध्ये परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये काही चर्चा करण्यात आल्या. त्या झाल्या 1944 आणि 1945 मध्ये आणि त्यानुसार इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजे एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन व्हावी असा ठराव मंजूर करण्यात आला. At San Francisco in America, representative of 50 countries drafted the Charter of the United Nations after discussion. As soon as the war got over, the charter was signed on 24th October 1945 and the United Nations was established. The United Nations is an international organization of sovereign nations. बघा त्यानंतर काय झालं, अमेरिकेमध्ये असणारा सॅन फ्रान्सिस्को इथे 1945 मध्ये 1950 मध्ये 50 राष्ट्रांचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी एक चर्चा केली आणि त्या चर्चेनुसार या संयुक्त राष्ट्रांची निर्मिती केली गेली. त्यानंतर त्याच्यावर साइन करण्यात आली आणि जेव्हा when the war got over, जेव्हा युद्ध संपलं तेव्हा 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्रे म्हणजे युनायटेड नेशन्स या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि इट इज अ सोव्हेरियन नेशन म्हणजे ती एक सार्वभौम राष्ट्राची अशी एकत्रित संघटना आहे. अंडरस्टूड? येस. क्रोनॉलॉजी म्हणजे त्याच्या स्थापनेमध्ये कोणकोणत्या तारखेला काय काय झालं ते. दिस इज ऑल अबाउट द क्रोनॉलॉजी ऑफ युनायटेड नेशन्स. येस, गॉट द क्रोनॉलॉजी. या क्रोनॉलॉजी मध्ये म्हणजे क्रोनॉलॉजी इज अ डेट, त्यामुळे कोणत्या डेटला काय झालं ते लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. नॉट ऑल डेट्स आर गिवन. काही वेळा फक्त तुम्हाला इयर दिला आहे. लाईक काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, 14 ऑगस्ट 1941 ला कोणी ठरवलं, कोणामध्ये करार झाला, अटलांटिक ट्रेटी कोणामध्ये झाला, फ्रँकलिन डी रूझवेल्ट, दॅट ही वॉज द अमेरिकन प्रेसिडेंट, आणि प्राईम मिनिस्टर ऑफ इंग्लंड सर विन्स्टन चर्चिल. त्यानंतर 1944 ला आणि 1945 ला यावरचा ड्राफ्ट तयार करण्यात आला. अँड सॅन फ्रान्सिस्को येथे अमेरिकेमध्ये 1945 ला मीटिंग बोलवण्यात आली, डिस्कशन करण्यात आला आणि 24 ऑक्टोबर 1945 ला युनायटेड नेशन्सची स्थापना झाली. ओके, दिस ऑल यू हॅव टू रिमेंबर. ओके, येस, गॉट एव्हरीवन. क्रोनॉलॉजी मध्ये काय लक्षात ठेवणार ते कळालंय सगळ्यांना? ओके. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युनायटेड नेशन. आता या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली, पण ते कशासाठी केली गेली? व्हॉट वॉज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड दॅट? काय उद्दिष्ट होती त्यांची? सी, द युनायटेड नेशन्स इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. जगातील सर्वात मोठी अशी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून युनायटेड नेशन्सला म्हणजे संयुक्त राष्ट्रे या संघटनेला ओळखलं जातं. In the beginning, only 50 countries were members of the United Nations. Today, this number has gone up to 193. सुरुवातीला जेव्हा ही संघटना स्थापन झाली तेव्हा फक्त 50 देश याचे मेंबर होते, पण आता ही सदस्य संख्या 193 वर जाऊन पोहोचली आहे. All these member nations have come together on the platform of United Nations. The United Nations has its own definite objectives,
Briefly, the United Nations takes up all necessary measure for establishing international peace. सगळ्यात मोठा मोटो काय आहे त्यांचा? टू इस्टॅब्लिश अ इंटरनॅशनल पीस. संयुक्त राष्ट्राचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय आहे? जागतिक शांतता निर्माण करणे. मग त्यासाठी ती शांतता निर्माण करण्यासाठी दे हॅव टू फॉलो सम पाथ. काही उद्दिष्टांचा एक पाथ त्यांना फॉलो करावा लागतो. सो व्हॉट आर दी objectives behind that is to establish friendly relation among the nation. राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण करणे. to enhance international security by solving international disputes. आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवणे पण ते शांततेच्या मार्गाने सोडवणे आणि त्यामुळे टू एनहान्स इंटरनॅशनल सिक्युरिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय सुरक्षा वाढवण्याचं काम सुद्धा करणे. टू सेफगार्ड अँड फॉस्टर ह्युमन राईट्स अँड फ्रीडम. मानवी हक्कांचं आणि स्वातंत्र्याचं जतन करणे आणि तसंच संवर्धन सुद्धा करणे. Along with these, the United Nations also aim at enhancing economic cooperation at the international level. आणि या 3 ऑब्जेक्टिव्स बरोबरच, या 3 उद्दिष्टांबरोबरच हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे इकॉनॉमिक कॉर्पोरेशन आहे, आर्थिक सहकार्य आहे, ते वाढवण्याचं काम सुद्धा युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रे करत असतात. ओके, अंडरस्टूड द ऑब्जेक्टिव्स. उद्दिष्ट कोणकोणती आहेत समजली आहेत का सगळ्यांना? फर्स्ट काय आहे? फ्रेंडली रिलेशन्स अमॉंग दी नेशन. मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे. अँड इंटरनॅशनल डिस्प्यूट्स आहेत ते सोडवणे. म्हणजे आंतरराष्ट्रीय जे प्रश्न आहेत ते शांततेच्या मार्गाने सोडवणे. त्यानंतर ह्युमन राईट्स अँड द फ्रीडम फॉस्टर. येस, म्हणजेच मानवी हक्कांचं रक्षण करणे. ओके, all member countries are bound by duty to respect the diplomatic privileges of sovereign nations, not to attack other countries and abide by international law and treaties. बघा, सार्वभौम राष्ट्रांचे जे राजकीय विशेष अधिकार आहेत त्या सगळ्यांचा आदर करणे, कुठल्याही दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे, आंतरराष्ट्रीय जे कायदे बनवले जातील, जे करार केले जातील त्या सगळ्यांचं पालन करणे, हे सगळे जे रूल आहेत, ही सगळी जी कर्तव्य आहेत ती प्रत्येक देश जो या युनायटेड नेशनचा मेंबर आहे, जो या संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे, त्यांनी फॉलो केली पाहिजे. The United Nations is an organization created by the coming together of sovereign nations. Naturally, it is based on certain principles or rules. They are briefly stated as follows. मग आता आपण काय पाहणार आहोत? काही तत्वे पहा. ही जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे, ही संघटना सगळे सॉव्हरेन नेशन्स म्हणजे जी सगळी सार्वभौम राष्ट्र आहेत ती एकत्र येऊन तयार झालेली ही संघटना आहे. त्यामुळे ही संघटना चालू राहण्यासाठी तिला काही तत्व आणि नियम फॉलो करावे लागतात. त्या तत्वांबद्दल, त्या प्रिन्सिपल्स बद्दल आपण आता पाहणार आहोत. द प्रिन्सिपल्स ऑफ युनायटेड नेशन्स. ऑल मेंबर नेशन्स विल हॅव द सेम स्टेटस. बघा, सगळे जे सभासद आहेत त्यांना उच्च नीच असा कोणताही दर्जा नाही, सगळ्यांचा दर्जा समान असेल. देयर इज नो डिस्क्रिमिनेशन अमॉंग नेशन्स बेस्ड ऑन जिओग्राफिकल साइज, इकॉनॉमिक और मिलिटरी पॉवर. कोणत्याही देशाचा आधार असतो त्याचा भौगोलिक आकार, त्याची आर्थिक परिस्थिती आणि त्याची आर्मी किती स्ट्रॉंग आहे, त्याची लष्करी ताकद किती आहे ते, बरोबर? त्यावरून आपण तो देश किती स्ट्रॉंग आहे हे ठरवतो. पण युनायटेड नेशन्स मध्ये देशाचा भौगोलिक आकार, त्यानंतर आर्थिक परिस्थिती आणि लष्करी ताकद यामध्ये राष्ट्रांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. या तत्वावर युनायटेड नेशन आधारित आहे. All member nations of the United Nations should respect the freedom and geographical unity of other member nations. हे जी युनायटेड नेशन संघटना आहे, जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे, तिच्यामध्ये जे सभासद राष्ट्र आहेत त्यांनी दुसऱ्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा आदर केला पाहिजे. All member nations should solve their international disputes and mutual differences by peaceful means. जे काही आंतरराष्ट्रीय वाद आहेत, जसं चीन आणि भारतमध्ये सीमेवरून वाद होत असतात, ओके, मग हे वाद
शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत. हे सुद्धा एक तत्व आहे. Okay, so these three are the principle of the United Nations. Okay, here is a picture of United Nations General Assembly. जनरल असेंब्ली जेव्हा बोलवली जाते की तेव्हा प्रत्येक देशाचे काही मेंबर्स जाऊन ती अटेंड करतात. ओके ओके, अंडरस्टूड द प्रिन्सिपल्स. संयुक्त राष्ट्रांची तत्वे समजलीत का? Yes? Okay. If you are getting it clearly, then only say yes. I'm going to ask the question, then you all have to answer. Please. Now the structure of the United Nations. आता याची रचना कशी आहे पहा. The United Nations Charter describes the structure and functioning of the organization. याची एक सनद येते आणि त्या सनदेमध्ये संघटनेची रचना आणि त्याची कार्यपद्धती कशी आहे याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असते, माहिती दिलेली असते. The United Nations has 6 main organs. 6 प्रमुख शाखा आहेत त्याच्या. फर्स्ट आहे जनरल असेंब्ली म्हणजेच आम सभा, सिक्युरिटी काउन्सिल सुरक्षा परिषद, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल आर्थिक आणि सामाजिक परिषद, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आंतरराष्ट्रीय न्यायालय, ट्रस्टशिप काउन्सिल विश्वस्त मंडळ आणि सेक्रेटेरिएट म्हणजे सचिवालय. ओके, दिस 6 आर दी मेन ऑर्गन्स ऑफ युनायटेड नेशन. युनायटेड नेशनच्या संयुक्त राष्ट्रांच्या 6 प्रमुख शाखा. Apart from these 6 major organs, there are many affiliated organizations of the United Nations that help it in its function. मग ह्या ज्या 6 प्रमुख शाखा आहेत त्यासोबतच या युनायटेड नेशन्सचे जे काम आहे त्यामध्ये मदत करणाऱ्या काही संस्था सुद्धा आहेत. दे आर कॉल्ड स्पेशलाइज्ड एजन्सीज. त्यांना विशेष कार्यात्मक संस्था असं म्हणतात. Working in specific areas, they help different nations in those areas. The following are some of the important agencies. यापैकी खूप गोष्टींचं तुम्ही नाव ऐकलं असेल जसं WHO, yes, UNICEF, UNESCO यांची नावं तर आपण रोजच पाहत असतो. ओके, मग ह्या ज्या अशा संस्था आहेत त्या काय करतात, त्या भागातील विशिष्ट कार्यक्षेत्रात काम करतात आणि त्या जगातील राष्ट्रांना त्या कार्यामध्ये मदत सुद्धा करतात. त्या एजन्सीज आहेत इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO म्हणजे अन्न व शेती संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड बँक WB जागतिक बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्यानंतर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड युनिसेफ म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्को म्हणजे संयुक्त राष्ट्रांमार्फत चालवलं जाणारं शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. ओके, दिस ऑल आर दी सम अफिलिएटेड ऑर्गनायझेशन. काही संलग्न अशा संस्था आहेत ह्या युनायटेड नेशन्स सोबत, संयुक्त राष्ट्रांसोबत. गॉट टिल हियर? Yes, everyone got till here? Okay, so some question answers now. Okay, explain the chronology of the establishment of the United Nations. Chronology जर विचारली तुम्हाला कालानुक्रम विचारला संयुक्त राष्ट्राचा तर तुम्ही काय सांगणार, त्याच्या स्थापना कशा प्रकारे झाली? What was the chronology behind that? What you will tell? What you will write instead? Yes, make it fast. You have your books with you, you can read from that. I am asking a simple question which I have taught you just now.
Okay, I'm asking the chronology of establishment of United Nations म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालानुक्रम तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. Explain the chronology. My voice is breaking. My voice is breaking. Is it so? Okay. Okay, Ayush, you can see I have my full Wi-Fi network. Okay, yes, Kadambari, will you? येस मॅम. युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर 1944 आणि 1945 मध्ये झालेल्या दोस्त राष्ट्रांच्या परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली व त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा कराराचा मसुदा तयार केला गेला. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 1945 मध्ये 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली. या सनदेवर स्वाक्षऱ्या होऊन युद्ध संपताच 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना करण्यात आली. Okay, good Kadambari, but you forgot to mention about that Atlantic Treaty. अटलांटिक कराराबद्दल पण मेन्शन करायचं आहे कारण त्याच करारानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. ओके, येस वेदांत, विल यू इन इंग्लिश? वेदांत, yes please. The Atlantic Treaty was signed between Prime Minister of England Sir Winston Churchill and American President Franklin D. Roosevelt during the Second World War on 14th August 1941. According to this treaty, a decision was taken to set up a permanent mechanism to establish international security after the Second World War was over. Detailed discussions followed on this decision in two conferences among Allied powers in 1944 and 1945, and a draft of a treaty to establish an international organization was prepared at San Francisco in America. Representatives of 50 countries drafted the charter of the United Nations after discussion. As soon as the war got over, the charter was signed on 24th October 1945 and United Nations was established. The United Nations is an international organization of sovereign countries. Okay, good. Your next question is, what are the objectives of United Nations? संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे काय आहेत? What are the main objectives of United Nations? संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे काय आहेत? Yes, कादंबरी. संयुक्त राष्ट्रांची काही निश्चित उद्दिष्टे आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास संयुक्त राष्ट्रे जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करते. राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे, मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही संयुक्त राष्ट्रांचा हेतू आहे. Yes, good. Vedant, will you? Objectives of United Nations, the three main objectives. Yes. Your page number 77 has that. Okay. 77. हम मिळत नाही हा. मांजरा. Yes, ma'am. The objectives of United Nations. The United Nations is the world's largest international organization. In the beginning, only 50 countries were members of the United Nations. Today, this number. Just tell me the objectives, Vedant. No Okay, need of all that. Okay, just tell me the objectives. The objectives of United Nations: to establish friendly relations among nations, to enhance international security by solving international disputes,
to safeguard and foster human rights and freedom. Yes, that's all. Good. Okay. What are the principles of United Nations? On which principles United Nation is based on? संयुक्त राष्ट्र ही संघटना कोणत्या तत्वांवर आधारित आहे? On which principles United Nations are based on? Yes, कादंबरी. सर्व सभासद राष्ट्रांचा दर्जा समान असेल, भौगोलिक आकार, आर्थिक व लष्करी ताकद यांवर आधारित राष्ट्रांमध्ये भेदभाव केला जात नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा. सर्व सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद, आपापसातील विवाद शांततेच्या मार्गाने सोडवावे. Yes, good. Vedant, the principles on the next page. You Yes. have the principles. Okay. All member nations will have the same status. Principles of United Nations. All member nations will have the same status. There is no discrimination among nations based on geographical size, economic or military power. All member nations of United Nations should respect the freedom and geographical unity of other member nations. All member nations should solve their international disputes and mutual differences by peaceful means. Ma'am, in my textbook it is not printed. Okay, fine. Okay, now the last question is, what are the 6 main organs of United Nations? What are the 6 main organs of United Nations? संयुक्त राष्ट्राची 6 प्रमुख अंगे किंवा शाखा कोणत्या आहेत? Yes, कादंबरी. येस, संयुक्त राष्ट्रांची 6 प्रमुख अंगे आणि शाखा आहेत. त्या म्हणजे आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, विश्वस्त मंडळ, सचिवालय. Okay, Vedant. 6 main organs. Ma'am, can you show the PDF? Okay. The United Nations has 6 main organs: General Assembly, Security Council, Economic and Social Council, International Court of Justice, Trusteeship Council, Secretariat. Yes, Secretariat. Okay. Secretariat. So all of you have understood the whatever we have done, right? Next, in the next part, we will be learning about this all these what they have mentioned, the organs. जे अंगांबद्दल आपल्याला सांगितलं आहे त्यापैकी एक एक आपण लर्न करणार आहोत. फर्स्ट इज जनरल असेंब्ली, ज्याला आपण आमसभा म्हणायचं आहे. ऑल द मेंबर कंट्रीज आर मेंबर ऑफ द जनरल असेंब्ली. जे मेंबर्स आहेत संयुक्त राष्ट्राचे, युनायटेड नेशनचे जे सदस्य आहेत, जे मेंबर्स आहेत, ती सगळी राष्ट्रे या आमसभेचे म्हणजे जनरल असेंब्लीचे सुद्धा मेंबर असतात. The position and status of all the countries, whether they are rich or poor, big or small, is the same. बघा, मग देश श्रीमंत असो किंवा गरीब असो, मोठा असो किंवा लहान असो, प्रत्येक सदस्य जे राष्ट्र आहे त्याचं स्थान आणि त्याचा दर्जा हा युनायटेड नेशन्स या संघटनेमध्ये सारखाच असेल, सेमच असेल. Every year the General Assembly meets in its session from September to December. मग यामध्ये प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या काळामध्ये या जनरल असेंब्लीचं अधिवेशन भरत असतं. जसं आपल्याकडे आपल्या विधानसभेचं, संसदेचं नागपूर अधिवेशन असतं, मुंबई अधिवेशन असतं, आपण पाहिलं होतं. ओके, प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये तुम्ही शिकला आहात. त्याचप्रमाणे या युनायटेड नेशनचं प्रत्येक वर्षीच्या सप्टेंबर टू व्हॉट दे हॅव रिटन डिसेंबर
सप्टेंबर टू डिसेंबर मध्ये त्यांचं डिस्कशन असतं, सेशन असतं, अधिवेशन असतं. ओके. ड्युरिंग द सेशन द जनरल असेंब्ली discusses important issues like environment, disarmament, etc. मग या सेशन मध्ये कशावर डिस्कशन होतं? हे जे अधिवेशन आहे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत होणारं, यामध्ये पर्यावरण आणि निशस्त्रीकरण जे त्यांचं जे महत्त्वाचा मोटो आहे की जागतिक शांतता निर्माण होण्यासाठी प्रत्येक देश हा वेपन विरहित, आणि ते वेपन म्हणजे नॉट रिलेटेड टू वेपन्स दॅट आवर आर्मी हॅव्हिंग, दॅट इज द न्यूक्लिअर वेपन. ओके. जे अणुबॉम्ब सारखे वेपन असतात ते कोणत्याही देशाने बनवू नये, त्यावर बंदी आणावी, त्याला निशस्त्रीकरण म्हटलं जातं. आणि ते कंटिन्यू राहण्यासाठी या सेशनमध्ये, या अधिवेशनामध्ये जे सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये चालतं तिथे त्या अधिवेशनामध्ये चर्चा करण्यात येते. The decision in the General Assembly are taken by majority. जो काही निर्णय असेल तो नेहमीप्रमाणे बहुमताने घेतला जातो. These decisions are in the form of resolutions. मग हे जे निर्णय आहेत, जे डिसिजन आहेत, ते ठरावाच्या स्वरूपात असतात. म्हणजे एक डिसिजन घेतला की त्याचं रिझोल्युशन होतं, एखादा निर्णय घेतला की त्याचा ठराव मंजूर केला जातो. Thus the General Assembly only passes resolution. It does not make laws. म्हणजे ही जी जनरल असेंब्ली आहे, आमसभा आहे, ती फक्त निर्णय घेते आणि ठराव मंजूर करते, पण ती लॉ बनवू शकत नाही, कायदा तयार करू शकत नाही. The significance of the General Assembly lies in the being a platform for representatives of member nations to come together and discuss and make policy decisions on issues of global importance. बघा, मग ही जी जनरल असेंब्ली आहे हिच्यामध्ये जे सदस्य जे राष्ट्र युनायटेड नेशन्सचे सदस्य आहेत त्यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन चर्चा करू शकतात. महत्त्वाचे जे जागतिक प्रश्न आहेत त्याच्यावर धोरण ठरवू शकतात. दे कॅन मेक अ पॉलिसी ऑन दॅट. ओके. आणि ते सगळं ठरवण्यासाठी एक प्रकारचं त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळतं, एक व्यासपीठ मिळत असतं. सो व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ दिस जनरल असेंब्ली? मग या जनरल असेंब्लीची, आमसभेची कार्य काय आहेत पहा. टू इलेक्ट द नॉन परमनंट मेंबर ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल, सुरक्षा समितीमध्ये असणारे अस्थायी सदस्य त्यांना इलेक्ट करणे म्हणजे त्यांची निवड करणे. टू चूज द युनायटेड नेशन्स सेक्रेटरी जनरल and the judges of the International Court of Justice ICJ in the consultation with the Security Council. बघा, सिक्युरिटी काउन्सिलच्या कन्सल्टेशनने म्हणजे सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्रांमध्ये जे असणारे जे महासचिव आहेत म्हणजे सेक्रेटरी जनरल आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीश म्हणजे द जजेस ऑफ द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस यांची निवड करणे. टू पास द ॲन्युअल बजेट ऑफ द युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्राचं जे वार्षिक अंदाजपत्रक आहे ते पास करणे म्हणजे त्याला मान्यता देणे. The headquarters of the United Nations are at New York. English, French, Russian, Spanish, Chinese and Arabic are the official languages of the United Nations. मग या संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क येथे आहे. मग यामध्ये कोणकोणत्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, अधिकृत भाषा आहेत? इंग्लिश, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज अँड अरेबियन. ओके. सो आय थिंक the Indian people going over there will be referring English. ओके. म्हणजे आपले जे सदस्य युनायटेड नेशन्सच्या मीटिंग्स किंवा सेशन अटेंड करायला जात असतील त्यांना इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे. सो दॅट यू कॅन अंडरस्टँड व्हॉट दे आर टेलिंग बिकॉज दे हॅव द ऑफिशियल लँग्वेजेस ओनली इंग्लिश, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज अँड अरेबियन. ओके. म्हणजे त्यांच्या ज्या भाषा आहेत अधिकृत त्या आहेत इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, चीनी, अरबी आणि रशियन. ओके. गॉट टी हिअर? समजलाय? आमसभा, जनरल असेंब्ली, अंडरस्टूड?
Yes, the quick review of this topic with question and answer. Okay, quick review. सांगा मला त्यांचं अधिवेशन कधी असतं, जनरल असेंब्लीचं सेशन कधी असतं, चॅटबॉक्स मध्ये लिहा. कोणत्या पिरियड मध्ये त्यांचं सेशन होतं, कोणत्या कालावधीमध्ये आमसभेचं अधिवेशन होतं. Yes, write it in the chat box fast. Yes, September to December. Okay. Then which subjects are taken into consideration while in that session. त्या अधिवेशनामध्ये कोणत्या विषयांवर चर्चा केली जाते. what are the topics of discussion. Vedant, your mic is on. Yes, what are the topics of discussion. Environment and yes. Yes, environment and you can't call this non-weaponing. त्याला एक one word is there, but your answer is right. Okay, that word is disarmament. Okay, environment and disarmament या दोन issues वर मेनली तिथे डिस्कशन केलं जातं. लाईक म्हणजे पर्यावरण आणि निशस्त्रीकरण. Okay, tell me the functions of General Assembly. Functions of General Assembly. आमसभेची कार्ये. Yes, कादंबरी. येस मॅम. सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे, सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे, संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. Yes, Vedant, will you functions of General Assembly? Ma'am. Yes, should I show you the PDF? Functions of General Assembly: to elect the non-permanent member of the Security Council. Second, to choose the United Nations Secretary General and the judges of the International Court of Justice (ICJ) in consultation with the Security Council. To pass the annual budget of the United Nations. Yes, good. Okay, so we are going to stop over here for today. Have you understood everything? Each and every point have you understood? As you have answered very well, both of you. Ayush has not participated in today's question answer session. I think only 2 or 3 answers I have given by Ayush. Okay, it's fine. Ayush, do you got everything? सगळं समजलंय का आज शिकवलेलं? Yes? Okay, everything is clear. Anyone has any doubt? Vedant, Kadambari, Ayush? Any doubts you have? No, ma'am. Okay. Okay, just a second. Don't leave the class. Class leave करायचा नाहीये कोणी. Cause ma'am want to talk with you. So please don't leave the class. Okay. Just a second. I'm stopping it.